नमस्कार विदर्भाशांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज सोमवार दिनांक 9 जून, पुढील जवळपास 15 दिवस विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे या संदर्भातील इत्थंभूत माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। कारण की आम्ही मागच्या भागात आपल्याला सांगितल्याप्रमाणे जवळपास 12-13 तारखेच्या पुढे विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे आणि किमान आठवडाभर किंबहुना त्यापेक्षा अधिक हा पाऊस चालण्याची शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे। हा नेमका कसा असेल या संदर्भातली माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। सोबतच काल परवापासून जी विदर्भात एक उष्णतेची लाट तयार झाली आहे, ही लाट आणखी किती दिवस चालेल या संदर्भातली माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच मान्सूनची एंट्री जी विदर्भात गेल्या अनेक दिवसापासून विदर्भाच्या पायथ्याशी येऊन थांबलेली आहे, हा मान्सून विदर्भात नेमका कधीपासून प्रवेश करणार आहे याची माहिती जाणून घेण्याचा आपण आजच्या भागात प्रयत्न करणार आहोत। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच सुरुवात करू आणि बघू की पुढच्या जवळपास 15 दिवस विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर सर्वप्रथम आपण IMDने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज आपण बघू। आपण बघतो की बंगालच्या सागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि याचं कमी दाबात रूपांतर होऊ शकते पुढच्या काही दिवसामध्ये। सोबतच इकडे अरबी समुद्रात बघतो की याही भागात एक कमी दाबाचं वातावरण निर्माण होत आहे आणि या भागातून बाष्पाचा पुरवठा इकडे महाराष्ट्र आणि विदर्भाकडे होण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसात। या भागात आपण अनेक सर्क्युलेशन बघतो, सायक्लोनिक सर्क्युलेशन। सोबतच इकडे पाकिस्तानातून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झालेला आहे आणि पाकिस्तानच्या भागातून आणि अफगाणिस्तानच्या भागातून या भागात विदर्भात कोरडे वारे, उष्णतेचे जे कोरडे वारे आहे हे गेल्या काही दिवसापासून वाहत आहे आणि त्यामुळेच गेल्या 2-3 दिवसापासून विदर्भातील उष्णता ही वाढलेली आहे आणि आपण बघतो की दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके देणारी ऊन आपण गेल्या 2-3 दिवसापासून अनुभवतो आहे। पुढचे 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे या वाऱ्यांमुळं आणि त्यानंतर मात्र जवळपास 12 तारखेच्या आसपास हा जो काही मान्सून विदर्भाच्या पायथ्यालगत जो रखडलेला आहे, आपण बघतो की गेल्या जवळपास 10 ते 12 दिवसापासून या मान्सूनने पुढे प्रगती केली नव्हती। विदर्भाच्या पायथ्याशी रखडलेला हा मान्सून इथेच होता आणि अपेक्षा अशी आहे की जवळपास 12 तारखेच्या पुढे म्हणजे 12 किंवा 13 तारखेपासून या संपूर्ण भागात नव्यानं मान्सून प्रगती होईल आणि जवळपास 12 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत विदर्भाचा संपूर्ण भाग हा मान्सून व्यापेल आणि 12 तारखेपासूनच किंबहुना 13 तारखेपासून विदर्भाच्या अनेक भागात मोठे पाऊस होणार आहे। म्हणजे 12, 13, 14, 15, 16, 17 सोबतच 18 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो। तर सोबतच 18-19 तारखेनंतर मात्र विदर्भाच्या अनेक भागात अतिवृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः पश्चिम विदर्भातील अनेक जिल्हे सोबतच पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते। म्हणजे एकंदरीत 12-13 तारखेपासून तर जवळपास 21 तारखेपर्यंत सलगपणे विदर्भाच्या अनेक भागामध्ये म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भात जबरदस्त असा पाऊस होणार आहे। त्यानंतर 22 तारखेपासून किंवा 22-23 तारखेच्या दरम्यान विदर्भातील पावसाची रिपरिप थांबू शकते। तर आपण बघतो की सध्या अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। आपण बघतो की 12 ते 18 जूनच्या दरम्यान बंगालच्या सागरात एक जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि हे पूर्वेकडून या भागातून जवळपास इकडे छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागातून जाण्याची शक्यता आहे आणि विदर्भाच्या भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होईल आणि इथे कमी दाब तयार होऊ शकतो 13-14 तारखेनंतर। त्यामुळे विदर्भाच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे। सोबतच इकडे 15 ते 19 जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातही एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे। तर या सर्व परिस्थितीमुळे आपण बघतो की जवळपास महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडणार आहे। जवळपास 12 तारखेच्या पुढे म्हणजे 13 तारखेपासून तर जवळपास 21-22 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठा पाऊस होणार आहे। त्यामध्ये विदर्भाच्या अनेक भागात मोठा पाऊस होईल। सोबतच 18-19 तारखेनंतर विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे। म्हणजे 18-19 किंवा 20-21 ह्या 2 दिवस किंवा 3 दिवस 18 ते 21 या 3 दिवस विदर्भाच्या अनेक भागात मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। अर्थात ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होईल आम्ही याचा अवकाश सांगूच पुढे। पण सध्याची परिस्थिती लक्षात घेतली तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम सोबतच यवतमाळ, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये चंद्रपूर जबरदस्त अतिवृष्टी 18 तारखेच्या पुढे होण्याची शक्यता आहे। तर मान्सूनची सद्यस्थिती जर लक्षात घेतली तर आपल्याला माहिती आहे की जवळपास गेल्या 10 ते 12 दिवसापासून मान्सून हा जो काही विदर्भाच्या पायथ्याशी होता हा इथेच रखडला आहे।
मात्र जी काही परिस्थिती दोन्ही समुद्रात आता तयार होणार आहे मान्सूनची, तर त्यामुळं पुढच्या 13 तारखेपासून किंवा 12-13 तारखेपासून विदर्भात पुन्हा एकदा हा मान्सून सक्रिय होणार आहे आणि जवळपास 17 तारखेपर्यंत संपूर्ण विदर्भ हा मान्सून व्यापेल अशी शक्यता दिसत आहे. तर आपण बघतो की पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 11 तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्व भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन तापणार आहे. अधूनमधून काही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस पडेल, हेही तेवढं निश्चित. आता ते कुठे कुठे पडेल हेही आपल्याला सांगणारच आहोत. परंतु पुढचे 3 दिवस किमान 11 तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्वच भागात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते आणि जवळपास 40-42 डिग्री किंवा 43 डिग्रीपर्यंत विदर्भातील वातावरण जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यानंतर मात्र आपण बघतो की 12 तारखेपासून पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर वगैरे या भागात 12 तारखेला पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर हळूहळू हे वातावरण विदर्भात सरकणार आहे. 13 तारखेची परिस्थिती आपण बघतो की 13 तारखेला संपूर्ण विदर्भाच्या जवळपास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हा 13 तारखे पुन्हा एकदा 14 तारखेला सुद्धा विदर्भाच्या सर्वच भागामध्ये आपण बघतो की मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. 13-14 सोबतच 15 तारखेलाही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. म्हणजे जवळपास एक पद्धतीचं झडीचं जे वातावरण निर्माण होते त्या पद्धतीचं वातावरण निर्माण होईल. परंतु 15 तारखेपासून आपण बघतो की लाल रंगाच्या स्वरूपात जे हा पाऊस आहे हा मोठा पाऊस आहे आणि 15 तारखेपासून विदर्भाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा पाऊस 15-16 तारखेच्या दरम्यान होईल. त्यानंतर 17-18 तारखेनंतर मात्र विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते. 18-19 तारखेला सुद्धा नागपूरसहित नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागात 19 तारखेला सुद्धा मोठी अतिवृष्टी होऊ शकते जबरदस्त अशी. सोबतच 20 तारखेला सुद्धा आपण बघतो की हा जो पांढरा जो भाग आहे हा अतिवृष्टीचा भाग आहे. तर 20 तारखेला सुद्धा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी विदर्भाच्या या भागात विशेषतः पश्चिम विदर्भ सोबतच नागपूर आणि वर्धा ह्या पूर्व विदर्भाचे हे 2 जिल्हे यात जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते. 21 आणि 22 तारखेला सुद्धा हे वातावरण कायम राहू शकते. 22 तारखेनंतर मात्र विदर्भातील पाऊस थांबू शकतो अशी स्थिती आहे. तर आता आपण बघू संक्षिप्तमध्ये की पुढचे काही दिवस विदर्भात पावसाची नेमकी स्थिती काय राहणार आहे. तर जवळपास आज 9 तारीख आहे आणि आज 9 तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन राहण्याची शक्यता आहे. चटके देणारं ऊन आज संपूर्ण विदर्भात आपल्याला बघायला मिळेल. परंतु सायंकाळानंतर स्थानिक ढगनिर्मितीतून शक्यता अशी आहे की हा जो वाशिमचा जो भाग आहे तर वाशिम जिल्ह्याचा भाग इकडे वाशिम असेल, कारंजा असेल, मंगरुळपीर असेल, सोबतच इकडे पातूर वगैरे हा जो भाग आहे तर इकडे अकोल्यापर्यंतच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळनंतर म्हणजे दुपारनंतर किंवा सायंकाळी वाशिम जिल्ह्याच्या काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. सोबतच अकोला जिल्ह्यातही काही भागात तो पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. यानंतर 10 तारखेची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर 10 तारखेला सुद्धा दुपारनंतर वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. तो अर्थात स्थानिक ढगनिर्मितीचा पाऊस राहील. काही प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊन तापल्यानंतर जो पाऊस येतो तर वाशिम असेल, रिसोड असेल, सोबतच मालेगाव, त्यानंतर इकडे हा मंगरुळपीर, कारंजा वगैरे या संपूर्ण भागामध्ये आणि वाशिम शहराच्या लगत जोरदार पाऊस होऊ शकतो दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास. त्यानंतर उर्वरित अकोला आणि रिसोड वगैरे हा जो भाग आहे इकडे पुसद वगैरे, यवतमाळ वगैरे भागात याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या 10 तारखेला. सोबतच उद्याच 10 तारखेला सायंकाळनंतर किंवा रात्री उशिरापर्यंत बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये विशेषतः बुलढाणा असेल, मेहकर असेल, डोणगाव, घाटबोरी वगैरे हा जो भाग आहे, खुदनापूर वगैरे, तर या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो 10 तारखेच्या रात्रीला. यानंतर जर आपण 11 तारखेची म्हणजे बुधवारची परिस्थिती लक्षात घेतली तर 11 तारखेला बुधवारी हा जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागातून मान्सून प्रवेश करेल आणि मोठा पाऊस हा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात होण्याची शक्यता. त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो 11 तारखेला सायंकाळी. सोबतच गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागात
मुसळधार किंवा मुळात जोरदार पाऊस हा या भागात होऊ शकतो. नागपूरच्याही काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच वर्धेच्या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. परंतु खरी जी पावसाची तीव्रता राहणार ही चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये. 11 तारखेला म्हणजे बुधवारीच वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे सायंकाळच्या सुमारास. त्यामध्ये वाशिम, बुलढाणा आणि अकोला या तिन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो सायंकाळच्या सुमारास. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात अकोला असेल, बाळापूर आहे, पातूर आहे, सोबतच इकडे बुलढाण्याचा खामगाव, चिखली, शेगाव वगैरे हा जो संपूर्ण भाग आहे, सोबतच मेहकर तालुक्यामध्येही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर इकडे वाशिम जिल्ह्याच्या संपूर्ण भागात, संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो 11 तारखेला सायंकाळच्या सुमारास. त्यानंतर 12 तारखेची जर परिस्थिती आपण लक्षात घेतली तर 12 तारीख म्हणजेच गुरुवार. तर 12 तारखेला गुरुवारी चंद्रपूर हा जो जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा मुसळधार पाऊस होऊ शकतो. पहाटेच्या सुमारासही होऊ शकतो. परंतु 12 तारखेला जवळपास 9-10 वाजेच्या पुढे हा पाऊस होऊ शकतो आणि तो जोरदार स्वरूपात राहील. त्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये जबरदस्त असा पाऊस होणार आहे. त्यामध्ये सोबतच यवतमाळ जिल्ह्याचा काही जो भाग असेल, पांढरकवडा वगैरे हा जो भाग आहे, तर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषतः हा जो भाग आहे त्यामध्ये भद्रावती असेल, वरोरा असेल, मोहर्ली असेल, सोबतच वणी जो भाग आहे, घुगुस रोड, चंद्रपूर या संपूर्ण बल्लारपूर, बल्लारशा वगैरे या संपूर्ण भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो. सोबतच मूल, सावली याही भागात देसाईगंजपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे 12 तारखेला. तर इकडे गडचिरोलीच्या अनेक भागामध्ये चामोर्शी असेल, गडचिरोली असेल, इकडे आलापल्ली वगैरे हा जो संपूर्ण भाग आहे, तर चंद्रपूर जिल्ह्याचा बल्लारपूर, राजुरा या संपूर्ण भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून गडचिरोलीचा अहेरी, गडचिरोली, सोबत एटापल्ली, मुलचेरा, रेणापल्ली वगैरे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस 12 तारखेला होण्याची शक्यता आहे. तर 12 तारखेला दुपारी नागपूर जिल्ह्यातसुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो मुसळधार स्वरूपाचा. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील नागपूर, सावनेर, काटोल, कोंढाळी, सोबतच इकडे उमरेड, हा जो भाग आहे, सोबतच भंडारा जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 12 तारखेला होण्याची शक्यता आहे दुपारी. सोबतच वर्धा जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये, त्यामध्ये वर्धा असेल, हिंगणघाट असेल, पुलगाव असेल, देवडी असेल, सेलू असेल या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो 12 तारखेला म्हणजेच गुरुवारी. रामटेक, मौदा, सावनेर, सोबतच खुर्सापार वगैरे हा जो भाग आहे, याही भागात जोरदार तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर हा जो उर्वरित जो पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे, त्यामध्ये अमरावती असेल, सोबतच शेगाव, वाशिम, अकोला, इकडे बुलढाणा जिल्हा आहे, या जिल्ह्यातही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सायंकाळच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये प्रमाण थोडं पावसाचं कमी अधिक जास्त राहू शकतो. तुलनेने अमरावती जिल्ह्यात मात्र स्वरूप पावसाचं थोडं 12 तारखेला कमी राहील अशी शक्यता दिसते. तर 12 तारखेला लोणार वगैरे हा जो भाग आहे बुलढाण्याचा, लोणार, सिंदखेड राजा, सोबतच देऊळगाव राजा याही भागात जबरदस्त असा पाऊस होण्याची शक्यता असून इकडे भंडारा जिल्ह्याचा भंडारा, तुमसर हा जो भाग आहे, इकडे तिरोडी वगैरे, तर याही भागात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल 12 तारखेला मध्यरात्रीनंतर, म्हणजे 13 तारखेच्या पहाटेच्या दरम्यान या भंडारा जिल्ह्यातही जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा करण्यासाठी 13 तारीख उजेडावी लागेल आणि 13 तारखेला दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात जबरदस्त असा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हा, सोबतच वर्धा जिल्ह्याचा काही भाग, यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, त्यामध्ये इकडे आपण बघतो की अमरावती जिल्ह्यातील हा जो भाग विशेषतः अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड, सोबतच इकडे तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, तर इकडे अंजनगाव, सुरजी वगैरे हा जो भाग आहे, भातकुली असेल आणि अमरावती शहर या भागात मुसळधार स्वरूपाचा किंवा अतितीव्र पाऊस 13 तारखेला सायंकाळच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. सोबतच वर्धा जिल्ह्याचा हा जो आर्वी, आष्टी हा जो भाग आहे, सोबतच पुलगाव आहे, या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. तर यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात, यवतमाळ शहरासह नेर, दारवा, कळंब, सोबतच हा जो उमरखेडचा भाग आहे, पुसद आहे, दिग्रस आहे, या संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस 13 तारखेला सायंकाळी होण्याची शक्यता आहे. तर नागपूरचाही हा जो काही भाग आहे, नागपूर जिल्ह्याच्या लगतचा जो भाग आहे,
तर या भागामध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 13 तारखेला. तर भंडारा जिल्ह्याच्याही जवळपास भागामध्ये 13 तारखेला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 13 तारखेला नागपूरचा जिथे पाऊस होण्याची शक्यता आहे दाटपणे, त्यामध्ये कोंढाळी, इकडे काटोल, नरखेड, सोबतच हा घोटी वगैरे जो भाग आहे, त्यानंतर उमरेडचा भाग आहे, नागपूर शहराचा भाग आहे, इकडे हिंगणा, धामणा, कामठी वगैरे या संपूर्ण भागामध्ये पुटीपुरीपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो 13 तारखेच्या सायंकाळी. तर 13 तारखेलाच म्हणजे शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होऊ शकते आणि 10-11 वाजेनंतर किंवा दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्याचा संपूर्ण भाग, म्हणजे त्यामध्ये यवतमाळ असेल, दिग्रस असेल, कारंजा असेल, दारव्हा असेल, पुसद वगैरे या संपूर्ण भागात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता असून इकडे वाशिम, सोबतच अकोला, इकडे मूर्तिजापूर, कारंजा, मंगरुळपीर हा जो भाग आहे, इकडे अकोला जिल्ह्याचा पातूर वगैरे भागात, या भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस 13 तारखेला होण्याची शक्यता आहे. शनिवारी 14 तारखेला विदर्भाच्या अनेक भागात मोठा पाऊस, मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामध्ये विशेषतः बुलढाणा जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस होऊ शकतो मुसळधार स्वरूपाचा. त्यामध्ये संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूरपासून इकडे जळगाव जामोदपासून खामगाव, शेगाव, चिखली वगैरे, मेहकर, लोणार, शिंदखेड राजा वगैरे हा संपूर्ण भाग, तर इकडे या जिल्ह्याच्या जवळपास भागामध्ये म्हणजे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात 14 तारखेला दुपारनंतर जबरदस्त असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा हा जो भाग आहे, त्यामध्ये चंद्रपूर असेल, ताडोबा असेल आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास भाग अहेरीपासून तर इकडे गडचिरोलीपर्यंत या संपूर्ण भागामध्ये शनिवारी दुपारनंतर जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर इकडे नागपूरच्याही काही भागामध्ये, नागपूर, उमरेड वगैरे, नागपूर शहर, बुटीपुरी, हिंगणा, धामणा याही भागात 14 तारखेला दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, अकोला जिल्ह्याचाही जवळपास भाग, त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्याही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 14 तारखेला. आणि नागपूर, भंडारा वगैरे या संपूर्ण भागामध्ये जवळपास विदर्भाच्या सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस होणार आहे शनिवारी म्हणजे 14 तारखेला. रविवारी 15 तारखेला सुद्धा संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस जो होण्याची शक्यता तो बुलढाणा, अकोला, अमरावती, सोबतच वाशिम आणि यवतमाळच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा 15 तारखेला दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास होऊ शकतो. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुके, सोबतच वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुके, अकोला आणि बुलढाण्याच्या जवळपास भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती दिसत आहे. पूर्व विदर्भाचे अनेक भागात हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता आहे. तर अशा पद्धतीने 15 तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा विदर्भाच्या अनेक भागात होणार आहे. 15 तारखेनंतर पावसाचा जोर वाढेल आणि जवळपास 16 तारखेच्या पुढे किंवा 17 तारखेच्या पुढे म्हणजे 17, 18, 19, 20 किंवा 21 तारखेपर्यंत आणि 22 तारखेपर्यंत विदर्भात मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आता त्यासाठी दोन गोष्टी आहे. जे काही बंगालच्या सागरातून जे काही तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे, तर हे क्षेत्र जवळपास मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या भागावर येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास विदर्भात मोठा म्हणजे अति मोठा पाऊस होणार आहे, अतिवृष्टी होणार आहे विदर्भात 17 तारखेच्या पुढे. परंतु यात कमी दाब जर हा पुढे थोडा सरकला उत्तर प्रदेशाकडे किंवा बिहारकडे, तर मात्र विदर्भातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकते. पाऊस निश्चित येणार आहे परंतु कमी होऊ शकते. परंतु सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता 17-18 तारखेच्या पुढचे 3 ते 4 दिवस विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता विदर्भात शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन त्या पद्धतीचं करावं. पेरणी कधी करायची याचा निर्णय शेतकऱ्यांनी सत्सद विवेक बुद्धीने घ्यावा, कारण की 12 तारखेनंतर पूर्ण विदर्भात पाऊस होणार आहे. त्यामुळं पेरणीयोग्य वातावरण तयार होणार आहे. ती कधी करायची, कशी करायची याचा निर्णय आपण घेऊ शकता, त्यासाठी आपण सक्षम आहे. परंतु जर 17-18 तारखेला किंवा त्याच्यापुढे जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तर कधीकधी ही केलेली पेरणी वाहून जाण्याची शक्यता असते किंवा या पेरणीमध्ये दडपून जाण्याची शक्यता असते. ही शक्यतासुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी आणि आपल्या शेतीचं नियोजन करावं एवढंच आव्हान या निमित्तानं करतो आणि आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.